सर्वांना नमस्कार। श्री अर्चना हे यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। श्रावण महिना आला की प्रत्येक भक्ताच्या मनात नवनवीन व्रत पूजा अर्चना करण्याची उत्सुकता निर्माण होते। या पवित्र श्रावण महिन्यात एक विशेष असं व्रत आहे, ते म्हणजे गायत्री देवी व्रत। गायत्री मंत्राचा जप आपल्याला फक्त देवकृपा नाही तर आत्मविश्वास, प्रकाश आणि जीवनाला योग्य दिशा देतो। म्हणून या श्रावण महिन्यात आपण गायत्री व्रत करूयात। खरं तर हे लुप्त व्रत झालेलं आहे गायत्री देवीचं व्रत, तर आपण पुन्हा जिवंत करून भावी पिढ्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करावं असंच मला मनोमनी वाटतं। गायत्री देवीचं व्रत श्रावण महिन्यात करणं अत्यंत शुभ मानलं जातं। विशेषतः श्रावण सोमवार किंवा श्रावणातील पौर्णिमा एकादशीच्या दिवशी सुद्धा हे व्रत केलं जातं। श्रावण हा भगवान शंकराचा आवडता महिना आहे। गायत्री मंत्र आणि भगवान शंकर यांचा घनिष्ठ संबंध मानला आहे पहिलेपासून। तर या व्रतामध्ये गायत्री मंत्र जप विशेष महत्त्वाचा मानलेला आहे। हे व्रत केल्याने काय होतं तर बुद्धिप्राप्ती, विद्या, आरोग्य, आयुष्यवृद्धी होते असंही मानलं जातं। तर हे विद्यार्थी ज्ञानप्राप्तीची इच्छा असणाऱ्यांनी हे व्रत विशेष असं फलदायी आहे। तर हे ऋग्वेद काळापासून गायत्री मंत्राला सर्वश्रेष्ठ स्थान देण्यात आलेलं आहे। वैदिक परंपरेतलं एक प्राचीन व्रत मानलेलं आहे। खरं तर हे व्रत आता आधुनिक काळातलं नाही आहे, तर अतिशय जुन्या परंपरेतून चालत आलेलं आहे। हे विशेषतः चातुर्मासात दररोज संध्यावंदनानंतर गायत्री मंत्र जप करणं अनिवार्य मानलं जात होतं पहिले, पण आता हे लुप्त व्रत होत चाललेलं आहे। आता कोणी सहसा हे व्रत करत नाही आहे, तर हे आपण पुन्हा जिवंत करण्याचा करूयात, ह्याच्यासाठीच मी व्हिडिओ बनवलेला आहे। तर हे गायत्री मंत्राचं कोण व्रत सुरू केलं आहे किंवा तर महर्षी विश्वामित्र ऋषीने हे गायत्री मंत्राचं सुरू केलेलं आहे। तर हे कशासाठी अजून कशासाठी आपण हे व्रत करायचं तर बुद्धी, स्मरणशक्ती, ज्ञानवृद्धी, मनशांती, पापक्षालन, संततीसाठी, कुलच्या समृद्धीसाठी विशेष असं लाभदायी व्रत आहे। गायत्री मंत्राचा जप आता ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात। तर हे असं गायत्री मंत्र आहे। हे 108 वेळा आपल्याला जपायचं आहे व्रतामध्ये। तर आपण हे व्रत करताना कसं करायचं, कोणत्या पद्धतीनं करायचं, तर आपण दिनचर्या झाल्यानंतर पाठ वगैरे किंवा चौरंग मांडायचा, तिथं गायत्री देवीचा फोटो ठेवायचा। त्याच्यानंतर आपण त्या दिवशी लाल कलर, पिवळा कलर, केशरी कलर किंवा पांढरा असे 4 कलर आहेत, त्याच्यापैकी तुम्हाला जो आवडतो तो कलर तुम्ही घालायचा। आणि त्याच्यामध्ये गायत्री देवीला आधी गणपती पूजन करायचं आपण सुपारी ठेवून, आणि कलश स्थापना, समई, धूप, दीप, नैवेद्य सगळं नैवेद्यसुद्धा आपण गोड स्वीट दाखवायचा गायत्री मातेला। ओटी भरायची ते गायत्री मातेची, कारण ती आपली आईच आहे, आई मानूनच ओटी भरायची गायत्री देवीची। त्याच्यानंतर आपण धूप दीप तर सांगितलेलंच आहे मी। त्याच्यानंतर आपण आरती करायची। आरती केल्यानंतर तो जप करायचा गायत्री मातेचा जप सांगितलं जप तो 108 वेळा जप करायचा। आणि पहिले काय म्हणायचे की हे पुरुषांनीच करायचं जप, हे व्रत स्त्रियांनी नाही करायचं, पण असं काही नाही आहे। गायत्री देवीचं व्रत स्त्रियांनी सुद्धा करावं असं आपल्या शास्त्रात सांगितलेलं आहे, म्हणजे अध्यात्मात सांगितलेलं आहे। तर हे गायत्री मंत्राचा जप स्त्रियासाठी सुद्धा तितकाच फलदायी आहे। पुरुषासाठी तर आहेच आहे, पण स्त्रियासाठी सुद्धा फलदायी आहे असं सांगितलेलं आहे। तर हे कशासाठी व्रत करायचं तर आपल्याला विद्या, बुद्धी वाढीसाठी, संततीसाठी, मुलाच्या दीर्घायुष्यासाठी, पतीच्या आरोग्यासाठी, पतीच्या सुद्धा दीर्घायुष्यासाठी, आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कुटुंबातील शांती आणि समृद्धीसाठी सुद्धा हे व्रत करायचं आहे। तर हे व्रत कसं करतात, काही जण फक्त एकाच दिवशी सुद्धा करतात, म्हणजे संकल्प करायचा आपण। संकल्प केल्यानंतर आपण, आणि श्रावणात फार फलदायी हा व्रत, म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे। तर काही जण आता श्रावणाच्या सोमवारी सुरू केलं तर सतत पुढे 11 दिवस करतात, कोणी 21 दिवस किंवा 40 दिवस गायत्री जप आणि व्रत पाळतात। तर याला अनुष्ठान असे म्हणतात। तसं सुद्धा तुम्ही करू शकतात, म्हणजे तुमचा संकल्प जरा असले तर। आणि ह्याच्याने काय होते, कुटुंबात सुख समृद्धी येते, पती आणि संततीच्या आयुष्यात मंगलमय परिणाम होतो, दिवसभर सकारात्मक ऊर्जा जाणवते, विद्याभ्यास लक्ष केंद्रित होतं, विस्मरण कमी होतं, घरात शांती, परस्पर स्नेह, सौख्य वाढतं, पतीच्या आयुष्यात व आरोग्यात सुद्धा सकारात्मक बदल होतो। तर थोडक्यात काय तर हे व्रत
फक्त कर्मकांड नाही आहे, तर अंतर्मनाला शांती देणारी एक साधन आहे. अनेक स्त्रिया ह्याच्यासोबत म्हटलेल्या आहेत की व्रत संपल्यानंतर सुद्धा एक वेगळंच समाधान आणि हलकीशी एक तेजाची अनुभूती आपल्याला होते. तर त्याच्यामध्ये एक अनुभव मी सांगते ह्याच्यामध्ये. तर एक महिला आहे, तर तिचा मुलाला अभ्यासात लक्ष लागत नव्हतं, पतीला सुद्धा वारंवार आरोग्याच्या तक्रारी येत होत्या. तर तिला कोणी असं सांगितलं की हे गायत्री मातेचं व्रत श्रावणात करायचं. तर तिनं श्रावणामध्ये पिवळं वस्त्र घातलं, हे व्रत सुरू केलं आणि प्रामाणिकपणे तिने हे व्रत सुरू केलं आणि त्याच्यानंतर रोज किमान ती 108 वेळा गायत्री मंत्र जपत असं स्वतः. तर तिचा मुलगा त्या पुढच्या वर्षी 10वीच्या परीक्षेत अपेक्षेपेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण झाला आणि पतीचं आरोग्यसुद्धा हळूहळू सुधारलं. डॉक्टरांनासुद्धा हे बदल जाणवला आणि हे कसं झालं म्हणजे अनपेक्षित बदल जाणवला त्यांना. म्हणजे अशक्य गोष्ट शक्य कसं झाली, म्हणजे हे गायत्री देवीचं व्रत आणि जपाचाच परिणाम आहे. आणि अजून एक मला सांगावं असं वाटते की दासबोधात समर्थ रामदास स्वामींनी दासबोध ग्रंथ लिहिलेला आहे रामदास स्वामींनी, तर त्या ग्रंथात सुद्धा गायत्री मंत्राचं महत्त्व स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे. आणि थोडक्यात मी काय सांगते, गायत्री मंत्राचा जप आपल्याला एक आत्मविश्वास देतो, जीवनाला एक वेगळी दिशा आपल्याला देतो. तर त्याच्यासाठी आपण हे व्रत आता हे लुप्त होत चाललेलं आहे. आता सध्या कोणी सहसा गायत्री देवीचं हे व्रतसुद्धा मला तर वाटते कोणा महिला वर्गांना माहीत पण नसेल. तर हे व्रत आवर्जून आपण करावं आणि त्याचे फायदे तर मी सांगितलेलेच आहेत की किती म्हणजे त्याचे फायदे आहेत. तर हे व्रत महिला वर्गाने करावं. आणि त्याच्यामध्ये एक मला आवर्जून सांगावं असं वाटतं की व्रत करताना आपण चहा कॉफी घ्यायचं नाही, दूध घ्यायचं त्या दिवशी, दूध फळं. कारण चहा कॉफी वर्ज्य असतं कोणत्याही व्रतामध्ये, मी आवर्जून सांगत असते म्हणजे की चहा कॉफी घ्यायचं नाही, दूध घ्यायचं, दूध इकडं. आणि थोडक्यात म्हणजे काय, आम्ही हे व्रत कशासाठी सांगते हे व्हिडिओ करून की श्रावण महिन्यात गायत्री देवीचं व्रत करणं अत्यंत शुभ मानले जाते. गायत्री मंत्र हा वेदांचा प्राण आहे. बुद्धी, विद्या, मनशांती, कुलसमृद्धी मिळवून देणारं व्रत आहे. तर आपण हे आणि हे सगळ्यात मला असं म्हणजे अजून एक सांगावं असं वाटतं की विस्मृतीत गेलेली परंपरा आहे, ते पुन्हा जिवंत करावं हेच मला मनोमनी महिला वर्गांना वाटतं. आणि हे आपण हे गायत्रीचं व्रत श्रावणामध्ये आपण करावं हेच मला मनापासून वाटतं. तर असं मी व्रत तुम्हाला सांगितलेलं आहे, तर ते आपण संकल्प करून तुम्ही करू शकता. आणि त्या दिवशीचं मांडणी मी सांगितलेच आहे. त्याच्यानंतर तुम्ही जे संकल्प केला किंवा तुमच्या मनोकामना पूर्ण झाल्यानंतर, मनोकामनासुद्धा तुम्ही ह्याच्याने पूर्ण होतात, गायत्री मंत्राने सुद्धा होतात आणि व्रताने सुद्धा होतात. तर हे व्रत पूर्ण झाल्यानंतर आपण दाम्पत्याला म्हणजे बोलवायचं आणि त्याचं विडा, दक्षिणा, मान, पान, सवाष्णीचा सगळं सालंकृत करायचं. आणि त्या दिवशीसुद्धा उद्यापनाच्या दिवशीसुद्धा गायत्री देवीची आपण ओटी भरायची, सवाष्णीची पण ओटी भरायची आणि मनोमनी देवीला आभार मानायचे. म्हणजे उद्यापन म्हणजे देवाला मनोमनी आभारच मानायचं असतं. आणि तू मला सोडून जाऊ नकोस, माझ्यासोबतच राहा, हे सुद्धा मनोमनी आपण देवाला किंवा देवीला सांगायचं. ह्याच्यासाठी सुद्धा आपण उद्यापन करायचं असतं. तर हे व्रत असं असतं, ह्याचं उद्यापन असं करायचं. आणि अजून एक मला सांगावं असं वाटतं की हे उद्यापन तर करायचंच आहे. मंदिरातसुद्धा आपण देणगी देऊ शकतात, अनाथाश्रमामध्ये सुद्धा तुम्ही देणगी देऊ शकतात, किंवा जे विना बसलेले आहेत किंवा अन्न मिळत नाही अशा लोकांनासुद्धा तुम्ही तिथं अन्नदान पंगत घालून अन्नदान देऊ शकता. हे सुद्धा फारच पुण्यदायक असं काम आहे. तर ते सुद्धा आपण करू शकतो. असं हे व्रताचं उद्यापन आहे. आणि मनोकामना पूर्ण झाल्यावरच आपण हे व्रत उद्यापन करायचं आहे. माझा व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ संपूर्ण पहा. तर आपला व्हिडिओ थोडासा मोठा होत आहे. तर थोडक्यात मी सांगते की श्रावणातील गायत्री देवी व्रत व अर्चना विस्मृतीत गेलेली एक परंपरा आहे. तर तिला आपण पुन्हा जिवंत करूयात ही आणि गायत्री देवीची कृपा आपण मिळवून घेऊयात श्रावण महिन्यामध्ये. शुभ श्रावण महिना. माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.